सगळ्याच व्याधींमध्ये सर्जरी हा उपाय नाही। त्याला कॉन्स्टिपेशन कारण असेल किंवा नसेल सुद्धा। आज मी तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे, सो लक्ष देऊन ऐका। कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही डॉक्टरांना भेटायलाच पाहिजे किंवा घरगुती उपाय सोडून तुम्हाला प्रोक्टोलॉजिस्टला भेटणं अत्यावश्यक आहे। मोशन पास करत असताना, परसाकडे जात असताना संडासच्या जागेतून रक्त जात असेल, पस जात असेल किंवा मोशन पास करत असताना तुम्हाला प्रचंड वेदना होत असतील, त्यावेळेला तुम्हाला डॉक्टरांना भेटणं फार महत्त्वाचे आहे। नेहमीच मूळव्याध किंवा फिशर हा त्रास नसून इतर बरेचसे असे आजार आहेत ज्याच्यामुळे पेशंट्स पुढे जाऊन भविष्यामध्ये अडचणीत येऊ शकतात। एखाद वेळेस कॉन्स्टिपेशन झालं आणि पेशंटला 4-5 दिवस त्रास झाला, त्यानंतर परत हा त्रास क्वचितच होत असेल तर प्रोक्टोलॉजिस्टला भेटण्याची गरज नाही। तुमचं रूटीन लाईफस्टाईल चेंज करून या गोष्टींवर मात करता येते। बट हा त्रास तुम्हाला 15 दिवसातून, 1 महिन्यातून किंवा 2 ते 3 महिन्यातून हा वारंवार येत असेल, त्याला कॉन्स्टिपेशन कारण असेल किंवा नसेल सुद्धा, तर तुम्हाला प्रोक्टोलॉजिस्टला भेटणं फार गरजेचं आहे। कारण त्याचं रिझन हा वेगळा आजार सुद्धा असू शकतो। त्यामुळे एकदा फक्त डॉक्टरांना दाखवून तुमचं निदान करणं फार गरजेचं आहे। सगळ्याच व्याधींमध्ये सर्जरी हा उपाय नाही। जर तुम्ही योग्य वेळी तिथे गेलात किंवा हा त्रास तुम्हाला फार जुना नाहीये, काही कारणास्तव नुकताच हा जर त्रास झालेला असेल, तर औषधाने सुद्धा फिशर किंवा ग्रेड 1 पर्यंतचे हिमोरॉइड्स आरामात बरे करता येतात। रामबाण उपाय म्हणजे तुम्ही तुमचं पोट चांगल्या प्रकारे साफ होतंय की नाही यावर लक्ष देणं, औषधामार्फत किंवा तुमचं रूटीन ठीक करून। फ्रूट्स, व्हेजिटेबल्स असे फायबरस पदार्थ तुमच्या खाण्यापिण्यामध्ये नेहमी असणं गरजेचं आहे। आपल्याला जर कळत असेल की मला काही खाण्याच्या गडबडीमुळे पोट साफ होण्यास त्रास होत असेल, तर नक्कीच तो तुमचा ट्रीटमेंटचा पहिला भाग असेल, जे तुम्ही काळजीपूर्वक पाळलं पाहिजे।